हॅलो अँड वेलकम बॅक टू द चॅनल एव्हरीवन. स्वागत आहे तुमचं या नवीन आणि फ्रेश व्लॉगमध्ये. आज आपण आलेलो आहोत पुण्याजवळच्या बेडसे लेणी बघायला. या पुण्यापासून ऑलमोस्ट 45 किलोमीटरवर आहेत. पुण्यावरनं जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्हाला दोन रस्ते आहेत. एक आहे कामशेत मार्गी आणि दुसरा आहे हडशी मार्गी. हडशी म्हणजे मुळशीच्या साईडने आणि कामशेत म्हणजे ओल्ड पुणे मुंबई हायवेवरनं तुम्हाला यायला लागतं. आणि मुंबईवरनं जर तुम्हाला यायचं असेल तर फक्त कामशेतचा रस्ता आहे. इथे आल्यावर इथे एक श्रीकृष्ण म्हणून हॉटेल लागतं, जिथे कार आणि बाईक पार्क करायची फ्री सोय आहे. आणि इकडेच तुम्ही राहू पण शकता, खायची प्यायची पण सोय आहे. आणि इथून आपण आता हा मागे जो रस्ता दिसतोय, इथून गेल्यावर आपल्याला लेण्यांचा रस्ता लागतो. सो या मस्त पांडवकालीन लेण्या आहेत. आपण इथे जाणार आहोत. छोटीशीच जागा आहे, छोट्याशा लेण्या आहेत. कारले आणि भाजे या लेण्यांपेक्षा खूप लहान आहेत बट छान आहेत. सो आता आपण फटाफट वर जाऊया आणि स्टार्ट करूया हा व्लॉग. लेण्यांबद्दलची माहिती वाचण्यासाठी तुम्ही या बोर्डचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. सो 150 ते 200 पायऱ्या चढून वर आल्यावर आपण फायनली बेडसे लेणीला पोहोचलेलो आहोत. आणि आता इथे ज्या केव्ज आहेत त्या आपण पाहणार आहोत. तर सर्वात पहिले आपण पाहणार आहोत ते आहे चैत्यगृह, त्याच्यानंतर आहे विहार आणि तसंच बाकीचे सुद्धा इथे वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या आपण पाहणार आहोत. गेटमधून वर आल्यावर आपल्याला सर्वात पहिले इथे एक लेफ्ट साईडला स्तूप दिसतो. त्याच्यानंतर इथे बाजूला त्याच्याच बरोबर 3 पाण्याच्या टाक्या दिसतात. त्याच्याच बरोबर बाजूला इथे एक मोठं चैत्यगृह आहे. तसंच इथे बाजूला परत एक पाण्याची टाकी. इथे एक पाण्याची टाकी आहे. इथे एक छोटीशी रूम आहे. आणि हे एक विहार आहे जिथे बऱ्याचशा रूम्स आहेत. आता हे जे विहार आहे हे बाकीच्या सगळ्या लेण्यांपेक्षा खूप जास्त वेगळं आहे, कारण मेन विहार जे असतात त्याच्यात रेक्टँगल असतो आणि साईडला रूम्स असतात. बट ह्याला एकच सेमी सर्कल आहे आणि ह्याच्यात सगळ्या रूम्स आहेत. सो हे जे विहार आहे ते बाकीच्या सगळ्या विहारांपेक्षा खूप वेगळं आहे. आणि तसंच जर आपण इथे बघितलं तर इथे आपल्याला अजून एक पाण्याची टाकी दिसते आणि तसंच इथे अजून एक छोटीशी रूम आहे. सो आपण बेडसे लेणीबद्दल जर बोललं तर बेडसे लेणीला टोटल 2 केव्ज आहेत. एक म्हणजे चैत्यगृह आणि एक म्हणजे विहार. विहारामध्ये 11 रूम्स आहेत आणि या लेण्यांमध्ये 7 टाक्या आहेत. असं असायचं की जिकडे पाणी सापडेल तिकडेच लेण्या बांधल्या जायच्या, कारण खाली जाऊन सारखं पाणी आणणं पॉसिबल नसायचं. म्हणून जिथे डोंगरात पाणी सापडायचं तिकडेच लेण्या बांधल्या जायच्या. आणि आता आपला एक मित्र आपल्याला या लेण्यांबद्दलची काही माहिती देणार आहे. सो ते नीट ऐका. बेडसे लेणी जी आहेत ती बरीच प्राचीन लेणी आहेत. ती इतकी प्राचीन आहेत की बेसिकली अजंठा वेरूळ लेणी आहेत त्यापेक्षा पण 700-800 वर्ष जुनी. म्हणजे
1st to 2nd सेंचुरी BC आसपास, 2nd to 1st सेंचुरी BC आसपास बांधली गेली आहेत. सो ही लेणी कार्ला केव्स किंवा कोंडाणे ऍक्च्युली ह्याच्या पण आधीच आहे. कार्ला वाजा केव्सच्या कॉन्टेम्पररी केव्स आहेत. सो या ज्या केव्स आहेत ज्या नाशिक एरियात आहेत आणि या आपल्या पुण्याच्या एरियातल्या ज्या केव्स आहेत, लोहगड विसापूर एरियातल्या, त्या ऍक्च्युली एक ट्रेड रूट होता आणि बेसिकली त्या रूटवरनं जे मॉन्क्स एन्शियंट काळी ट्रॅव्हल करायचे त्यांच्यासाठी राहायला विहार म्हणजे राहण्याची जागा आणि चैत्य म्हणजे तिथे हॉलमध्ये येऊन ते मेडिटेट करायचे. सो अशी चैत्याची जागा, अशा टाईपचा पॅटर्न या सगळ्या केव्स मध्ये. सो त्या चैत्यामध्ये बेसिकली आपल्याला पिलर्स दिसतात आणि एक स्तूप दिसतं. सो स्तूप तेव्हाचं मेडिटेशन करायचं, होली रेलिक्स ज्या म्हणतो आपण जुन्या काळच्या, त्याच्या आतमध्ये पुरलेले असं बिलीफ होतं आणि त्याच्या अंडर ते त्याचं मेडिटेट करायचे. सो हे सगळं मोस्टली बुद्धिस्ट आणि जैन ट्रेडिशन्स रिलेटेड आहे, कारण तेव्हा ते ट्रेडिंगमध्ये जास्ती एंगेज होते आणि हा ट्रेड रूट होता अरेबियन सी थ्रू ट्रेड बाहेर जायचा, असं सगळं होतं. सो बेसिकली इथे राहायची जागा पण आहे जे की विहार आहे आणि एक चैत्य आहे. हे चैत्याच्या स्टाईल्स काळानुसार वेगवेगळ्या असतात. ज्या ओरिजिनल जेव्हा डेव्हलपमेंट स्टेजमध्ये होतं चैत्य हा प्रकार हॉल, तो कोंडाणे केव्स मध्ये आपल्याला बघायला मिळतो आणि हा त्याचा पुढचा स्टेज आणि ह्याचं पीक म्हणजे सगळ्यात मोठी जर चैत्य बघायचं असेल तर ते कार्ला लेण्यांमध्ये आहे. तो सगळ्यात मोठा चैत्य हॉल आहे इंडियामधला आणि एक्झिस्टिंग पण जगातला. सो हा त्याच्या सिमिलर चैत्य हॉल आहे. हे बांधलंय तेव्हा पॉलिटिकली महाराष्ट्रात सातवाहनांचं राज्य होतं. सातवाहनांमध्ये फेमस राज्य तुम्हाला माहिती असतील गौतमीपूर्ण पुत्र सातकर्णी, ज्यांनी सो हा जो एरिया होता तो बराच कॉन्टेस्टेड होता अगेन ट्रेड रूट असल्यामुळे. आणि नॉर्थ मध्ये स्कायथियन्स म्हणजे क्षत्रप राजे होते. तेव्हाचा राजा नहापन्न होता. सो त्यांचं बॅटल ग्राउंड सॉर्ट ऑफ असायचं नाशिक पुणे हा सगळा एरिया. सो इथल्या लोकांसाठी रिलिजियस पॅट्रोनेज देणं आणि हा सगळा पार्ट त्यातला एक होता. आणि बेसिकली सातवाहनांनी केव्स बांधायला बरीच सुरुवात केली आणि पॅट्रोनेज दिलं. सातवाहन राजे स्वतः हिंदू होते पण त्यांनी सगळ्या धर्माचा रिस्पेक्ट केला होता. सो बेसिकली या लेण्यांपासूनच वगैरे प्रेरणा घेऊन मग पुढे आपण ज्या पीकवाल्या लेण्या बघतो ज्या गुप्त काळात जास्ती हे झाल्या, त्या सगळ्या अजंठा वेरूळच्या आपण लेण्या बघतो, त्याची प्रेरणा सगळी या लेण्यांमधून आहे. सो या ग्रुप ऑफ केव्स म्हणतात त्याला सगळा पुणे भागातल्या ज्या आहेत, पुणे नाशिक ग्रुप ऑफ केव्स. सो तिकडे लेण्याद्रीचा आपण मेन आहे जो तिथे त्या केव्स आहेत त्या सगळ्या. आणि आपल्या इथे कोंडाणे केव्स आहेत, बेडसे केव्स आहेत, कार्ला केव्स, भाजा केव्स, हे सगळ्या केव्स आहेत. सो 4th सेंचुरी ते 1st सेंचुरी एडीच्या काळातले जे कॉमन मोटिव्स आहेत ते आपल्याला या सगळ्या डिझाईन मध्ये दिसतात. जे की टिपिकल मेल जो असतो तो बन घालतो डोक्यात आणि असे त्याचे ते टर्बन एका प्रकारचं असतं. सो म्हणजे इथे अशी केसांची वेणी बांधलेली असायची पुरुषांनी पण आणि स्त्रियांनी पण. सो ते सगळं दिसतं. पिलर्स अशोकन स्टाईलचे पिलर्स आहेत पण म्हणजे अशोकाने बांधलेले नाहीयेत. अशोकनी जे पिलरचा टाईप युटिलाइज केलेला तसे पिलर्स आपल्याला दिसतात. त्याचं बेसिक असं आहे की खाली बेल शेप किंवा असं बॉटमला हे असतं थोडं मोठं वर्तुळाकार असं बेली शेप आणि वरती पिलर, त्याच्यावर उलट लोटस आणि लोटसच्या वर एक कॅपिटल म्हणजे कुठली तरी मूर्ती प्राण्याची. सो आपण जो अशोक स्तंभ म्हणतो जो आपला आता नॅशनल एम्ब्लम आहे त्याचं पण तुम्ही स्ट्रक्चर पाहिलं तर सेम आहे पण तेवढा एकच प्रकार नव्हता. त्या कॅपिटलवर वेगवेगळे प्राणी होते. तसं आता बेडसे केव्स मध्ये बैल, हत्ती आणि त्यावर बसलेली माणसं आणि ती माणसं पण तुम्ही पाहिली तर ती त्या सेम टाईपची आहेत की आणि अगेन मेल फिमेल सगळं रिप्रेझेंटेशन आहे त्यात. अशोक चक्रचं चिन्ह पण पिलर्सवर असतं. या केव्स हिनयन काळातल्या आहेत. बुद्धिझमला अफिलिएशन आहे केव्सचं. सो हिनयांमध्ये खासियत ही असते की बुद्धाची कुठली इमेज नव्हती. सो बुद्धाने स्वतः पण सांगितलेलं की इमेज वर्शिपला विरोध आणि हे जे सगळं कर्मकांड त्याला विरोध म्हणून बुद्धिझम सुरू झाला. सो बेसिकली ओरिजिनल जो बुद्धिझम होता हिनयान त्यामध्ये कुठल्या पण इमेजेस आपल्याला सापडत नाहीत.
पण त्यानंतर महायान बुद्धिझम सुरू झाला, त्यात आपल्याला बुद्धाच्या इमेज वगैरे सापडतात. या ज्या केव्ज आहेत त्या वन ऑफ दी रेअर आहेत, हिनयान केव्ह, ज्या की आपल्याला बुद्धाची कुठलीच इमेज नाही सापडत, फक्त सिम्बॉल सापडतात जी खूप ऑस्पिशियस मानली जातात, त्या म्हणजे पवित्र मानली जातात त्या रिलिजन मध्ये. जसं की चक्र आहेत काही, त्याचे सिम्बॉल्स काढली आहेत, स्तूप तर आहे, आणि बाकी हत्तीला एक वेगळं स्थान आहे बुद्धिझम मध्ये. सो ती सगळी सिम्बॉल्स आपल्याला दिसतात. सो आपल्या लेण्या बघून झालेल्या आहेत आणि आपण आपल्या पार्किंग स्पॉटला परत आलेलो आहोत. आणि हा व्हिडिओ जो आहे तो आपण इथेच थांबूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा. माझ्या मित्रांनी तुम्हाला जी काय माहिती दिली ती जर तुम्हाला आवडली असेल आणि तुम्हाला जर अजून त्याला व्हिडिओमध्ये पाहायचं असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये खाली नक्की सांगा. केदार त्याचं नाव आहे. सो तुम्हाला जर केदारला बघायचं असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि या आपण भेटूया अशाच पुढच्या कुठल्या तरी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.